हा मित्रांनो, महाराष्ट्रातील जो आपला मुख्य शक्तिपीठ महामार्ग आहे त्याचा सुधारित आराखड्याला सरकारने मंजुरी दिलेली आहे। आता हे कुठले नवीन तालुके यामध्ये असणार आहे? नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। याच्या मित्रांनो आपण डिटेल बघणारच आहोत, परंतु तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या बदलानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखणीत बदल करण्यात आला आहे। आणि ही मित्रांनो जे आहे शासनाची न्यूज कालच्या लोकमत पेपरला पण आलेली आहे। आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे। यामुळे महामार्गाचा जो आपला खर्च आहे तो 1,01,000 कोटी रुपयावर पोहोचला आहे। आधीच्या मंजूर महामार्गाच्या तुलनेत या नवीन महामार्गाचा जो खर्च आहे तोही वाढेल व सोबतच या महामार्गाची लांबी जी आहे ती 54 किलोमीटरने वाढणार असून एकूण 856 किलोमीटरचा हा महामार्ग असेल आणि याची उभारणी नंतरच मग केली जाणार आहे। सोबतच भूमी अधिग्रहण हे लवकरच मित्रांनो याचं करण्यात येईल। राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी सांगितले की राज्य सरकारने आराखड्यातील बदलांना मंजुरी दिली आहे। आता अधिग्रहणासाठी नोटिसा जारी करून संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल। प्रकल्प हा निश्चित वेळेत पूर्ण केला जाईल। तर या प्रकल्पाची काही वैशिष्ट्ये आहेत। नागपूर ते गोवा हे अंतर 18 तासावरून 8 तासावर या माध्यमातून येणार आहे। महाराष्ट्रातील 13 जिल्हे, 40 तालुके आणि 400 गावे या माध्यमातून जोडणार। प्रकल्पात एकूण 6 बोगदे उभारले जाणार आहेत आणि 21 धार्मिक स्थळांना या माध्यमातून जोडले जाणार। हे तालुके जोडले आहेत हदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, मढ, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड। बदल हा कशामुळं झाला आहे तर हा बदल मित्रांनो शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गामध्ये आपल्याला यामध्ये बदल केलेला दिसतो। मग शेतकऱ्याच्या विरोधामुळं आखणीची अधिसूचना रद्द केली होती। आता या महामार्गाची सुधारित आखणी देखील तयार केली जाणार आहे। कारण आपण पाहतो की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे मत आहे, शेती क्षेत्र कमी आहे आणि दराचे भाव आणि नेमका याचा फायदा कोणाला होईल तर हा शेतकरी आणि याच्यामध्ये झालेला मोजणीला झालेला विरोध, तर ह्या मुख्य यामध्ये समस्या आहेत। मित्रांनो, 3.5 शक्तिपीठांना व सोबतच इतर धार्मिक स्थळांना जोडणारा तसेच औद्योगिक व शेतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा प्रोजेक्ट म्हणजे MSRDCने पूर्वी मुंबई पुणे महामार्ग व तसेच समृद्धी महामार्ग हे 2 महामार्ग बनवलेले आहेत। आणि यासोबतच हा जो आपला महामार्ग असेल तर हा NHAIचा नाही आहे। NHAI हे म्हणजे आपल्या नॅशनल हायवेचं असतं, परंतु MSRDC हे महाराष्ट्रातील स्पेशल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आपण ज्याला म्हणतो, तर त्या माध्यमातून हा रूट बनवण्यात येईल। आणि सोबतच भूमी अधिग्रहण आणि त्या संबंधित बराच याला कालावधी तर लागणारच आहे। निर्धारित वेळेमध्ये कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण व्हायचा असल्यास अनेक तांत्रिक अडचणी येत असतात। तर ही आहे याबद्दलची अपडेट। जशी नवीन अपडेट येईल ती आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।